नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत शेपूची चटणी किंवा शेपूचा ठेचा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी साधारण एक मूठभर शेपूची भाजी घेतली आहे आणि कोवळ्या देठासकट घेतलेली आहे। त्यासोबत इथे मी एक टोमॅटो अशा प्रकारे गॅसवर भाजून घेते। टोमॅटो सोबतच मी 4 मिरच्या सुद्धा गॅसवर अशा कोरड्याच भाजून घेणार आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा। तीच भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही चटणी तुम्ही आवडीने खाल। अशा प्रकारे एकूण 4 मिरच्या मी घेतल्यात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त सुद्धा घेऊ शकता। इथे मी या 4 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो मी सगळ्या बाजूने व्यवस्थितपणे भाजून घेतलेला आहे। तर आता या शेपूच्या चटणीसाठी कोवळ्या देठासहित शेपू, 4 भाजलेल्या हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, भाजलेला एक टोमॅटो, देठासहित कोथिंबीर आणि थोडीशी म्हणजेच 10 ते 12 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत। आणि हे सारं साहित्य आपण मिक्सरवर बारीक करून घेऊया। तर इथे हे मी बारीक करून घेतले। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं जाडसर सुद्धा ठेवू शकता किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता। तर आता मी यामध्ये अर्धा चमचा लिंबू रस आणि साधारण 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालते। थोडीशी चवीनुसार साखर घातली आहे आणि चवीनुसार मीठही घातलेलं आहे। तुम्ही हवं तर साखर स्किप करू शकता। लिंबू रस पिळल्यानंतर मी हे सारं मिश्रण मिक्स करून घेते। आता ही चटणी खाण्यासाठी तयार आहे। इथे मी पुढे एक तडका देणार आहे। तो तडका एकदम ऑप्शनल आहे, तुम्ही नको असेल तर स्किप सुद्धा करू शकता। त्यासाठी तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतले। तेल गरम झाल्यानंतर थोडं जिरं टाकले आणि गॅस बंद करून त्यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि हा तडका आपण लगेचच या चटणीमध्ये घालायचा आहे। तर ही मस्त चटपटीत आणि झणझणीत अशी शेपूची चटणी खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।